लाडकी बहिणींना लाडकी बहिणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। लाडक्या बहिणी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की बऱ्याच ताईंना आता वगळण्यात येत आहे आणि तुमचं पण नाव या यादीमध्ये नको यायला, म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांना हा 13वा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या लाडक्या ताईंना 13वा हप्ता भेटणार नाहीये, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, तर लाडक्या बहिणी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ह्या एक वर्षामधला, परत सांगतो लाडके बहिणींनो, या एक वर्षामधला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आजचा हा असणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे आणि तुमचे नाव हळूहळू आता सगळ्यांचे कट करायला सुरुवात झाली। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे लाडके बहिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी जवळजवळ 2 महिन्यापूर्वी देखील सांगितल्या होत्या की तुमचे नाव हळूहळू कसे कट केले जाणार आहेत आणि ती गोष्ट तुम्हाला आता समोर यायला सुरुवात झाली आहे, कारण की मी तुम्हाला अगोदर पण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या। तर आता वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि लाडके बहिणी तुम्हाला अगोदर व्हिडिओ दाखवत आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, G24 तासची ही बातमी आहे। तुम्हाला बातमी अगोदर दाखवतो आणि नंतर मी व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर व्हिडिओ सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। लाडके बहिणी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की बऱ्याच ताईंना अजून माहिती नाहीये, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। अपात्र होणारे लाडक्या बहीण योजनेतून आता आणखी काही जण अपात्र होणारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची थेट आयकर विभागाच्या डेटावरून पडताळणी सुरू झालेली आहे। बघा, डायरेक्ट तुम्ही ऐकलं असेल लाडक्या ताईंनो, आयकर विभागाच्या नुसार, डेटानुसार म्हणजे त्यांच्या माहितीनुसार डायरेक्ट पडताळणी सुरू झाली आहे। बघा, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, बघा लाडक्या ताईंसाठी जी आयकर विभागाची पडताळणी असणार आहे ती तुमच्या घरोघरी येऊन तपासणी केली जाणार नाहीये। ती आयकर विभागातून डेटा आला की कॉम्प्युटरनुसार डायरेक्ट, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, कॉम्प्युटरनुसार डायरेक्ट तिथं ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुमच्या आधार कार्ड बरोबर ते चेक केलं जाणार आहे। आधार कार्ड आणि तुमच्या बँकेसोबत ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत की तुमच्या अकाउंटला किती ट्रान्झॅक्शन होतात, किती तुमचा वर्षाचं तुमचं उत्पन्न किती आहे, सगळं गोष्ट या ठिकाणी चेक केली जाते आणि डायरेक्ट तुम्हाला बाहेर काढलं जात आहे। तर लाडके बहिणींनो, जसं 4 चाकीची तपासणी आहे, 4 चाकीच्या तपासणीला घरोघरी येऊन तपासणी केली जात आहे फेब्रुवारी महिन्यापासून, त्याच्यामुळे त्याच्या लिस्ट अजून समोर आले नाहीत। पण आयकर विभागाचा बघा जवळजवळ 10-15 दिवसामध्ये डायरेक्ट या ठिकाणी ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या ताई बाहेर काढल्या ते पण तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं। अजून एक नवीन जिल्हा समोर आलाय, तो जिल्हा पण तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडके बहिणींनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे। परत मी ही गोष्ट का सांगतोय तुम्हाला आता ते समजेल। लाडक्या बहीण योजनेतून आता आणखी काही जण अपात्र होणारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची थेट आयकर विभागाच्या डेटावरून पडताळणी सुरू झालेली आणि शासनानं योजनेतला गैरफायदा रोखण्यासाठी कडक पावलं उचलली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 25,000 अर्ज आयकर विभागाच्या पडताळणीमध्ये अपात्र ठरले आणि त्यामुळे आता अर्जदार महिलांना बघा, अजून एक जिल्हा समोर आलाय। मागे तुम्हाला 6 ते 7 जिल्हे दाखवले होते मी, जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, हे जिल्हे तुम्हाला मी याद्यानुसार दाखवले आहेत। आता अजून एक जिल्हा मराठवाडा बघा, मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे नागपूर विभाग याच्यामध्ये जाहीर जोरामध्ये या ठिकाणी तपासणी सुरू झाली आणि मागे पण बघा नागपूरच्या ताई, तुम्हाला मी मागे पण व्हिडिओ जाऊन बघा, त्यात मी सांगितलं होतं की नागपूरच्या ताईंना या ठिकाणी टेन्शन असणार आहे। नागपूर जो विभाग आहे त्यात बऱ्याच ताईंना 12वा हप्ता पण भेटलेला नाहीये, तर आता कारण समोर येलेत। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर एरियामध्ये पण ताईंना बरेच पैसे येत नव्हते। बघा लाडकी बहिणी, तुम्ही त्या म्हणत होते की सर पैसे का अकाउंटला येत नाहीत, पैसे का अकाउंटला येत नाहीत, बघा डायरेक्ट तुम्हाला बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे, तुमच्या याद्या समोर यायला सुरुवात झाली। आता लातूर एका छोट्या जिल्ह्यामधल्या बघा किती ताईंना 25,000 ताईंना डायरेक्ट बाद करून टाकलेलं आहे आणि ही तपासणी फक्त कशाची लक्षात ठेवा, आयकरची आणि सुरुवात झाली। असं समजू नका की फक्त 25,000 काढलेत, हळूहळू आकडा वाढणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणण्यापेक्षा जे पात्रतेत बसत नाहीयेत त्या पात्रतेत न बसणारे जे सगळ्यांचे नाव या ठिकाणी बाहेर निघणार आहेत। लाडके बहिणी, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का? पटपट सर्वांनी सांगा, खूप महत्वाचा प्रश्न आहे। 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमच्या सगळ्यांचं कमी आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की आयकर विभागानुसार ही तपासणी 2.5 लाखाची व्हायला लागली आणि त्याच्यानुसार तुमचे नाव बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे। चला, खळबळ उडालेली आहे। यापूर्वी वाहनधारक असलेल्या महिलांची चौकशी झालेली होती, आता उत्पन्नाचा थेट तपास सुरू आहे आणि आयकर विवरण पत्रामध्ये दाखवलेलं उत्पन्न आणि अर्जाच्या माहितीमध्ये तफावत असेल तर अर्ज हा सरळ
दरम्यान मागच्या 10 महिन्यांपासून बघा लाडके त्यांनी एकच सांगितलंय, आयकर विभागाचा जो डेटा आहे, आयकर विभागाचा डेटा, त्या विभागातल्या डेटातली माहिती आणि तुम्ही ज्यावेळेस लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता ते तुम्ही जे डिक्लेअर केलं होतं, जे तुम्ही मेन्शन, आता तो इंग्लिश शब्द तुम्हाला नाही म्हणत, बघा जे तुम्ही टाकलं होतं ज्यावेळेस लाडक्या बहिणीचा फॉर्म तुम्ही भरला होता त्यावेळेस तुम्ही जे डिक्लेअर केलं होतं, म्हणजे तुम्ही दाखवलं होतं की माझं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, जर ते 2.5 लाखापेक्षा जास्त होत असेल असं आयकरमध्ये दिसत असेल त्या डेटामध्ये, त्या माहितीमध्ये, तर तुमचा अर्ज बाद केला जात आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे एक महत्वाची बातमी समोर आली, आयकर विभागानुसार आता तुमच्या तपासण्या सुरू झालेल्या आहेत. तर नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं उत्पन्न खरं खरं सांगा, कारण की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकताना म्हणताल की सर 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि मग आमचा अर्ज का बाद झालाय, कारण की मग आम्हाला समजत नाही की नेमकं खरंच तुमचं उत्पन्न कमी आहे, मग कसं काय तुम्हाला काढायला, त्या पण गोष्टी मग प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे खरं खरं सांगायचंय, पूर्ण तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न, म्हणजे फक्त तुमच्या एकटीचं नाहीये, तुमच्या रेशन कार्डवरल्या सगळ्या लोकांचे, सगळ्यांचे मिळून उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का? जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर इश्यू नाहीये, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण 2.5 लाखापेक्षा पुढे उत्पन्न असेल तर डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोर्टल बंद आहे, त्यामुळे नव्या अर्जांना संधी मिळालेली नाही. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, मग त्यांनी सांगितलंय जे पोर्टल आहे, पोर्टल म्हणजे काय, वेबसाईट आहे, वेबसाईट डायरेक्ट बंद करून टाकलेली आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 15 ऑक्टोबर बरोबर, 15 ऑक्टोबर 2024 पासून तुमच्या लाडक्या बहिणीचे सगळे फॉर्म घ्यायचं बंद करून टाकलं होतं. अपडेट करायला पण तुम्हाला डायरेक्ट परमिशन नाहीये, तर ते तुम्हाला मोठ्या लोकांना, म्हणजे जे कोणते असतात ते महिला व बालविकास अधिकारी वगैरे त्यांना परमिशन आहे, पण तुमच्या लेवलला ती परमिशन डायरेक्ट बंद करून टाकली होती. नवीन फॉर्म पण घ्यायचं बंद करून टाकले. तर लाडक्या बहिणींनो ही पण गोष्ट लक्षात ठेवा, नवीन तुम्हाला फॉर्म पण आता भरता येणार नाही. तिचं आता कधी चालू होईल ते आपण सरकारकडे विचारू आपण त्याच्याबद्दल, पण आता सध्या तरी तुम्हाला नवीन फॉर्म पण भरता येणार नाही. फॉर्म मध्ये दुरुस्ती करायला पण त्यांनी ऑप्शन काही ठेवलं नाहीये, कारण तुम्हाला आता काहीच करता येत नाही. फक्त तुम्हाला व्ह्यू ऍक्सेस आहे. व्ह्यू म्हणजे काय, तुम्हाला फक्त पाहायचा ऍक्सेस आहे, पाहायचं. तुम्ही फक्त व्हिडिओ तुम्ही काय करू शकता, फक्त ती वेबसाईटवर जाऊन कशावर तुमचं काय प्रोफाईल आहे, काय झालं ते सगळं पाहू शकतात. एडिट करायचा ऍक्सेस नाही तुम्हाला, नवीन फॉर्म भरायचा ऍक्सेस नाही तुम्हाला, काहीच ऍक्सेस तुम्हाला राहिलेले नाहीये. तर लाडके बहिणींनो याच्याबद्दल पण सरकारला आपल्याला विचारायचंय, मागणी करायची की लवकरात लवकर आम्हाला एडिटचा ऍक्सेस द्या आणि नवीन जे लाडक्याताई पात्र होत आहेत, जसं की 21 ते 65 वयापर्यंत लाडके आहेत, जसं 65चं क्रॉस झालेल्या ताईंना ते बाहेर काढायलेत, बरोबर का नाही लाडक्या ताईंनो? 65 वय झालं की त्या लाडक्या ताईला बाहेर काढतात या लाडकी बहीण योजनेमधून. त्या स्वरूपात ज्या 20 वर्षाच्या होत्या त्या आता 21 वर्षाच्या ताई झाल्यात, त्या महिला 21 वर्ष झाल्यात, मग त्यांना या पात्रतेमध्ये बसत आहेत. मग त्या पात्रतेत बसणाऱ्या ताईंना तुम्ही नवीन फॉर्म का भरून घेत नाहीत, याच्याबद्दल देखील आपल्याला सरकारला विचारायचंय, मागणी करायची की नवीन फॉर्म पण तुम्ही सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या ताईंचे प्रॉब्लेम झालेत फॉर्म भरताना वगैरे, त्यांना पेंडिंग पडले, त्यांचं रिव्ह्यू मध्ये गेले, रिजेक्ट मध्ये गेले, त्यांना पण एडिट करायचा ऍक्सेस लवकरात लवकर द्या, असं सरकारकडे आपल्याला मागणी करायची. लाडके बहिणींनो तुम्ही याला सगळेजण सपोर्ट करत आहेत का, सगळेजण याला सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बरेच काही म्हणतात की सर आता हे 12वा हप्ता मला भेटला, मग 13वा हप्ता कधी भेटणार आहे? तर बघा लाडके बहिणींनो आता पडताळण्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट सांगतो, परत सांगतोय, आता तुम्ही व्हिडिओच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला आज काय तारीख असेल त्या तारखेला डायरेक्ट सांगत आहे जुलै महिन्याच्या, की तुमची पडताळणी आता सुरू असल्यामुळे हप्ता लवकरात लवकर तुम्हाला भेटणार नाही. हे परत सांगतोय, बरेच काही म्हणतात की सर मग आता कधी भेटणार, त्याच्याबद्दल अपडेट अजून आलेलं नाहीये. आणि ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्याला माहिती, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर सांगितली जाते. त्याच्यामुळे मला मधली पण काही गोष्ट समजली की हप्ता तुम्हाला भेटणार, ते पण तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. पण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आपल्याला जनजागृती, महिलांमध्ये जनजागृती करायची आहे. त्यांना ज्या भीत आहेत, ज्या त्रासलेल्या आहेत, की त्यांना वाटत आहे की सर हप्ता काय येत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण की आता आयकर विभागाची तपासणी सुरू झालेली आहे. चला इथेच थांबूया. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री